अहो आदित्य दादा, हो ऐका ना, हो आदित्य दादा, हो असे असे नका ना जाऊ प्लीज. तुम्ही पाहिलं नाहीत का काय झालं ते? तिला मला अजिबात भेटायचं नाही, मग मी कशाला थांबू? अहो नाही नाही, अहो आमच्या ताई साहेबांना मी अगदी लहानपणापासून ओळखतो. आमचे मालक आणि मालकीण त्यांनी जेवढा सांभाळ केलाय ना तेवढाच मी त्यांचा सांभाळ केला. हो त्यांचा राग म्हणजे ना अगदी वरवरचा राग आहे. दुधावरची मलई असते नाही का, अगदी तसा. म्हणजे मलई सारखा असा राग बाजूला केलात ना की तुम्हाला प्रेमच दिसते. आणि खरं सांगू का दादा, तुम्ही जेव्हापासून आमच्या ताई साहेबांना भेटलायत ना, म्हणजे तुमची फ्रेंडशिप झाली आहे ना, तेव्हापासून आमच्या ताई साहेबांचा स्वभावच बदललाय बघा. देवाची शपथ घेऊन सांगतो, इतक्या वर्षात आमच्या ताई साहेबांना एवढं खुश मी कधीच नाही पाहिलं. आणि तुम्ही असेच जाणार त्यांना सोडून? नाही नाही नाही, अहो चोरी छुपे तुमचे दोस्तीचे फंडे मी पण ऐकले. मलाही फंडा येतो तुमचा. बरं काय ते म्हणता तुम्ही? हा, दोस्तीमध्ये दोस्ताला एकटं सोडायचं नाही, मग तो किती गरम असू देत किंवा थंड, हो की नाही? त्याला हसवायचं, हो की नाही? मला पटतंय सगळं तुमचं, पण आता काय करू कळत नाहीये. तिला तोंडही बघायचं नाही माझं. अहो मग काय झालं, नकाच दाखवू तोंड. मग काय असं आज जाऊन काय बोलताय, मला काही कळत नाहीये. हो तुम्ही लढा स्वतःसाठी आणि आमच्या ताई साहेबांच्या आनंदासाठी, पण अशी हार मानू नका तो प्लीज. आणि मी आहेच की तुमच्या सोबत. तुम्हाला बरं आहे लढा म्हणायला, तुमच्या ताईंचा राग माहितीये ना. आता काय तुम्ही आणून देणार का मला चिलखत आतमध्ये? चिलखत नाही, पण चिलखतच समजा. चिलखत? कोण आहे? मी कोण कोण बर? हाय, मी टेडित्य. कोण? अरे देवा, आता कसं सांगायचं हिला? कोण? टेडित्य टेडित्य टेडी टेडी. डॅडी, डॅडू तू असं? अरे किती घाबरले मी. आणि तू कसं काय आलास आत्ता? बरं ते सोड, तू आधी ते काढ बरं. डॅडू काढ ते. तू? अरे मायसेल्फ टेडित्य कश्यप, नाईस टू मीट यू. आय नो मी टेडी बेअर नाहीये, बट प्लीज बेअर विथ मी. कारण समोरनं दिसायला मी माकड असलो तरी धाकड. विल यू बी माय फ्रेंड अगेन? तू का आलायस इथे? तू जा बरं इथून, जस्ट गेट आउट. जातो, पण माझं ऐकून तरी घे. मला तुझं काही ऐकायचं नाहीये, तू निघ इथून. जा, जा. सई सई वर नको जाऊ. सई अगं हे घालून मला वर नाही येता येणार. सई जिना नको चढूस. नो जिना. अरे जीना या मरना या, इसके सिवा जाना का. ते कुठून निघतं? सई 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 प्लीज उघड ना दरवाजा. सई सई मी दार उघडणार नाही. सई अगं सॉरी म्हणायला आलो, ऍटलीस्ट सॉरी तरी ऐकायला उघड ना.
काय यार, मी एवढा खालनं असं चढून वगैरे आलो तुझ्यासाठी वरती. उघड ना दरवाजा. सई आता 1 2 3 म्हणेपर्यंत जर तू दरवाजा नाही ना उघडलास, मी कडनं उडी मारेन बर का. जसा खालनं वर आलो होतो ना, तसा वरनं खाली उडी मारून खालनं वर जाईन. 1 2 3. आदित्य, आदित्य, पडला का? तुला जीवघेणी मजा केलेली आवडत नाही ना, मग तूही तशी करत जाऊ नकोस. अगं सई, अच्छा जी मैं हारा, चलो मान जाओ ना. सही बाई सॉरी, अब भाव खाओ ना. टिडियम. अच्छा जी मैं हारा, चलो मान जाओ ना. सही बाई सॉरी, अब भाव खाओ ना. पुरे बास आता. आणि हे काय? हे माझ्या पहिल्या पगारातनं घेतलेलं तुझ्यासाठीचं पहिलं वहिलं गिफ्ट. तुझ्यासाठी ना काय घ्यावं काही सुचतच नव्हतं. म्हणजे सुचतही होतं आणि त्याच वेळेस सुचेनसंही होत होतं. पण मग हे आलं डोक्यात, आवडलं आणि मुख्य म्हणजे परवडलं सुद्धा. घेऊन टाकलं. अगं 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 असं नाही ग. मग कसं? आधी देवासमोर ठेवायचं, मग उघडायचं. ओ, अशी रीत असते का ब्रह्मेंकडे? हो बिराजदार, अशी असते रीत ब्रह्म्यांकडे. पण तू तुझ्या मामांना आणि अप्पांना काही घेतलंयस की नाही? आणि जर का काही घेतलं नसेल ना, तर मग हे गिफ्ट नको मला खरंच. हे बघ आदित्य, तू आज जे काही आहेस, जे काही अचीव्ह केलंयस ना, ते फक्त आणि फक्त तुझ्या मामांमुळे. त्यामुळे त्यांना काही आणलं नसेल ना, तर मग हे गिफ्ट मला नको. तू ते घेऊन जा परत. माझ्या माणसांचा एवढा विचार. तुझी माणसं, भाई मामा काय म्हणाला होता आठवतंय ना? आदित्यची मैत्रीण म्हणजे आमच्या मुलीसारखी. त्यामुळे तेवढा तर त्यांचा विचार करणारच मी, कळलं? पर मला खरंच सांग, तू त्यांच्यासाठी काही घेतलंयस की नाही? अगं त्यांना कसा विसरेल सई. आयुष्यभर मला काय हवंय काय नकोय यावर लक्ष देण्याच्या नादात त्यांना काय हवंय याच्याकडे त्यांनी नेहमीच दुर्लक्ष केलंय. अगं दादा मामा म्हणतो ना की आयुष्यातल्या काही इच्छा आणि त्या इच्छा पूर्ण करण्याची इच्छा हातातून निसटून जाते. आता त्यांच्या ह्या निसटलेल्या इच्छा एक एक करत मी पूर्ण करणार आहे. त्यांच्यासाठी अशा काही गोष्टी घेऊन आलोय ना की ज्या त्यांच्या मनात तर आहेत, ओठांवर कधीच येणार नाही. आणि तुझ्यासाठी तुझ्यासाठी काही घेतलंयस की नाही? त्यासाठी बूट अजून तसाच आहे ना? नाही अगं, दुरुस्त करून घेतलं ना. हे बघ चालतंय ते आता. फक्त चालता येणं पुरेसं आहे. सई, आत्ता कुठे स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकलो. आता हळूहळू चालणं सोड, पळायला लागेल बघ. असा कसा रे तू? बाकी सगळ्या जगाचा एवढा विचार करतोस आणि स्वतःचा विचार अजिबात करत नाही. इतकं निस्वार्थी, सेल्फलेस असतं कोणी जगात? आहेत ना माझे सगळे मामा.
आदित्य कसा नाही आला अजून? अरे दादा, आदित्य येईल, आपण जरा या बिलाचं निस्तरूया का? नाही नाही, तू आल्याशिवाय नको. काय तू मला म्हणाला की त्याला घरातलं सगळं बिलाचं कळलं पाहिजे. आणि अरे आता घरातले सगळे व्यवहार त्याला समजायला हवेत ना. मोठा होतोय तो आता. मोठा होतोय असं म्हणतोय आणि अजूनही तो लहान असल्यासारखीच त्याची काळजी करतोय. काळजी असं नाही रे, पण आला असता वेळेत तू तर मग आपण सगळे अरे मग फोन कर ना त्याला. केला, 2दा केला, लागत नाहीये. बघ दादा, म्हणजे त्याचं फोनचं बिल सुद्धा भरलं नसणार. म्हणून म्हणतो दादा, आपण एकदा या बिलाचं निस्तरूया, नाही तर आपल्यालाही अंधारात बसावं लागेल. आदित्य अजून घरात आलेलं नाही आणि तुला बिलाची पडले. आता काळजी करून काय उपयोग? कालपासून सारखी राग घालतोयस त्याच्या डोक्यात. त्यावेळी नाही सुचलं? आपल्या स्वतःच्या रागापेक्षा त्याला काय वाटतंय हे महत्वाचं आहे. म्हणजे भाई, आदित्यच्या बाबतीत माझंच चुकतं दरवेळा असं म्हणायचं का तुला? अरे तू चुकतोय असं नाही म्हणत मी, मग पण कालपासून तू त्याच्या जागी असतास तर कसा वागला असतास? हेच पडून पाठवलंस ना त्याला बिराजदारांकडे. हे बघ दादा, तू रागराग करतो त्याचा तुलाही त्रास होतो ना, तसं त्यालाही होत असेल. त्याच्या नादात तो कुठे आणि काय करत असेल देव जाणे. हे तू शुभ बोल ना. आदित्यचा मेसेज आहे? नाही. मग अरे हे आपली बिलं भरल्याचा मेसेज आहे. म्हणजे लाईट बिल, पाणी बिल, गॅस बिल सगळी बिलं भरलीत बघ. अरे कुणी भरली? काय माहिती, म्हणजे मी भरलेलं नाही, तुम्ही भरलेलं नाही. पिंट्या भरणं शक्य नाही आणि आदित्यला या बिलाबद्दल काहीच माहित नाही. मग एवढं उदार कोण झालंय आपल्यावर? मम्मी पटून गेले. शपथ, खूप उशीर झाला ग, पळतो मी. अजून थोडा वेळ थांब की, नंतर जा. अगं घरी सगळे वाट बघत असतील आणि मुळात सगळ्यांना त्यांच्या गिफ्ट द्यायच्यात ना. अरे हा, बरोबर. सॉरी. अरे अगं मी हे बघ, नाही प्लीज. हे बघ, पहिले सॉरी मी म्हणतो. मी उगाचच फार गैरसमज करून घेतला यार. आणि आदित्य, हे तुझी काहीच चूक नाहीये. तुझ्या जागी जर मी असते ना तर मीही अशीच वागली असते. कदाचित मी तुझ्यापेक्षा जरा जास्तच चिडले असते. नक्कीच, पण आज तुझा राग अगदीच जस्टिफाईड होता बरं. आणि तुझा पण. आदित्य, मी तुला प्रॉमिस करते, इथून पुढे आपल्यात कधीच पैशांचा विषय येणार नाही. कधीच नाही, खरंच. आणि तू पण कधी हा विषय काढू नको. ठीक आहे, मग मीही प्रॉमिस करतो. परत जर कधी चुकून गैरसमज झालास तर मी आधी येऊन तुझ्याशी फेस टू फेस शांतपणे बोलून तो सोडवेन. आणि तूही तसंच कर. डन, तसंच करेन. आदित्य, मला ना सगळ्या गोष्टी अशा आतल्या आत दाबून नाही ठेवतायत. मला बोलायचं असतं, मला तुझ्याशी बोलायचं असतं. मग मला तुला सगळं सांगावंसं वाटतं आणि मग बोलतच राहावंसं वाटतं, बोलतच राहावंसं वाटतं, बोलतच राहावंसं. हो बस बस, आता जर बोलतच राहिलीस ना तर आपल्या परत गप्पा रंगतील आणि मग बहुतेक रात्रभर मला इथेच मुक्काम करावं लागेल. मग काय, ते त्या कोपऱ्यात ना तुझा तो माकडाचा कॉस्ट्युम घालून बस आणि मस्त अशी शेपटी हलवत हलवत माझ्या सगळ्या गोष्टी ऐकत बस. नको रे बाबा, नो मोर टेडित्य कश्यप प्लीज. चला पळतो. तुम्ही इतक्या लवकर कसे काय आलात? तुम्ही इतक्या लवकर कसे काय आलात? शशीमुळे त्याला त्याच्या बेटूचं टेन्शन आलं ना, म्हणून सगळं सोडून आलो आम्ही इथे. बिराजदार दोन्ही, श्री आणि सौ. काय काय तू इकडनं जातोस का? पटकन घालून
नाही पण ते खाली गेलं. अरे मग नाही मग तू तिकडनं उडी मारून नाही रे वेळा आहेस काय याच्यावर कसं काय तू खाली नाही खाली अगं, नाही. जागा नाहीये. तुम्ही का घेतलं टेन्शन? मी आहे ना, तुम्ही जा. हा? तू आहेस रे, पण डोळा डोळा तुमचा डोळा दुखतोय? अहो मग दवाखान्यात जायला नको का आपल्याला? मी अँब्युलन्स घेऊन येतो. शिरो, माझा डावा डोळा फडफडतोय आणि डावा डोळा फडफडतोय म्हणजे बॅड न्यूज, म्हणून मला बेटूचं टेन्शन आलं. तुमचा डावा डोळा फडफडतोय? अहो मग चांगलंच आहे की. अहो तुम्हाला हॉटेलमध्ये गुड न्यूज मिळणार होती आणि तुम्ही इथे आलात. तुम्ही या जेवून या छानपैकी. माझा डावा डोळा फडफडतोय म्हणजे बॅड न्यूज आणि लेडीजचा उजवा डोळा फडफडला की गुड न्यूज. कळलं तुला? नाही 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 नाही, जेंट्सचा डावा गुड न्यूज आणि लेडीजचा बॅड, आणि उजवा डोळा जेंट्सचा बॅड, लेडीजचा गुड. माझा लवतोय डावा डोळा. कोणाचं गाणं? लेडीजचं. मग लेडीजचाच नाही, जेंट्सचा डावा डोळा म्हणजे बॅड नाही, नाही. आणि लेडीजचा गुड. गुड नाही, लेडीजचा बॅड म्हणून तर लेडीजचा बॅड. सगळ्यांचे डोळे गुडच असतात. आणि चंदू, काय ही अंधश्रद्धा? अहो तेच तर सांगतोय ना, अंधश्रद्धेमुळे तुम्ही डिनर सोडून आलात. हे बरोबर नाही केलं साहेब तुम्ही. चंदू, हे तुझं बरोबर आहे, पण मग ठीक आहे, जाऊया आपण परत. पण मी माझ्या बेटूला भेटल्याशिवाय जाणार नाही. बेटू, ऐका ना. बेटू, तू दरवाजा उघडा ठेवलायस? हो बघ, मी बोललो ना, माझा डावा डोळा फडफडतोय म्हणजे गुड न्यूज असणार. बॅड न्यूज म्हणालास ना? अरे बाबा, ते मी नाही, चंदू म्हणाला की डावा डोळा म्हणजे द गुड. इनफ इनफ, पुरे. बेटू, हा तू दरवाजा उघडा ठेवलायस म्हणजे आमच्यावरचा राग गेला तुझा? हो हो गेला गेला. तुम्ही पण जाता? हा जा, म्हणजे अजून थोडासा राग शिल्लक आहे. टेन्शन नॉट, तो आता मम्मा घालवणार. मी जाता जाता नाही नाही जा जा. बच्चा, काय झालं बच्चा? तू अजून खूप रागवलीस का माझ्यावर? आता माझ्याकडे बघणार सुद्धा नाहीस का? नाही मम्मा, तसं नाहीये. सॉरी बच्चा. नाही म्हणजे मला तुझ्या डॅडू सारखे तुझे लाड नाही करता येत, त्याच्यासारखं तुझ्याशी गोड गोड बोलता येत नाही, पण याचा अर्थ असा नाहीये की माझं तुझ्यावर प्रेमच नाहीये. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, फक्त ना प्रेम व्यक्त करायची पद्धत चुकते माझी. तुझ्याशी वागायची बोलायची पद्धत सुद्धा चुकते. मग तुला असं वाटतं की मम्मा पूर्णपणे चुकीची आहे, पण असं नाहीये काही. किंवा असेल सुद्धा असं, मी असेन पूर्णपणे चुकीची. पण बच्चा, प्लीज माझी मम्मा हो ना, आणि माझ्या सगळ्या चुका पोटात घाल ना प्लीज. मम्मा सॉरी बच्चा. नाही मी सॉरी. नाही आज मी सॉरी. नाही नाही ऑलवेज मीच सॉरी. नाही मी सॉरी.